नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या मित्राचा साखरपुडा आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे ताराबाई पार्क मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत कृष्णराज आणि त्याची मामा. कृष्णराजचे बाबा साखरपुड्याच्या तयारीसाठी जरा लवकर गेलेत हॉलवर पोहोचतेच तोपर्यंत बावड्याच्या मोर्या मेडिकलचे मालक स्वप्नीलदादा आपल्याला भेटले तिथे. तर हे बघा मित्रांनो, कृष्णराजचे बाबा त्याला भेटलो कसला फुललाय बघा गडी. तर मित्रांनो, हॉलचे नाव बघा. यांच्या नावाने ऑल ओव्हर इंडिया आपण एक डे साजरा करतो. त्या डेचं नाव जर माहित असेल तर मला कमेंट करा. तर आपण नवरदेवाला भेटून घेऊया. तर हे बघा त्याच्या सुख दुःखातले कार्यकर्ते. आणि हा बघा कुलदीप कदम. तर अवध्या खिडकीत उभारून वरडायला आलाय, बर्फ पडालाय म्हणून. बाहेर जाऊन बघतोय तर बघा यो बर्फ पडलाय. तर साखरपुड्याची तयारी झालेली. तर जाऊन बघतोय तर बघा कुलदीपने काही स्टंट केलाय. विषयच हार्ड करून टाकलाय भावानं. तर सेम लक्ष्मीनारायणचा जोडाच. या भावानं तर जीव ती मनात तिलाच आणली घरात, असाच विषय हार्ड करून टाकलाय. एकमेकांना हार घातल्यानंतर पूजेला बसलीत. पूजा चालू होती तर कुलदीपचं लक्ष जरा दुसरीकडेच होतं. तर कुलदीपच्या दीदीने दोघांच्या एंगेजमेंटच्या अंगठ्या घेऊन वरती स्टेजवर आले. तर या बघा एंगेजमेंट रिंग. तर कुलदीपच्या दाजीने कुलदीपला काहीतरी घेऊन आलेले. काय होतं काय माहित. कार्यक्रम झाल्यावर कुलदीपला विचारतो नंतर. आता खरं मेन एकमेकांना रिंग घालायचा कार्यक्रम चालू झाला बघा. यांचं एकमेकांचं बघून मला माझा साखरपुड्याची आठवण झाली. माझा साखरपुडा तर बरं लॉकडाऊन मध्येच झालेला. काय आमच्या इकडचे फक्त 5 जणच गेलेलो आणि त्यांच्या इकडचं पूर्ण गावच. साखरपुडा झाला तवर कृष्णराज लागला रडायला. म्हणून त्याला बसलो जरा खेळवत आणि त्याच्या बाबाला आणि आईला म्हणलो जरा जेवून घ्या जावं तुम्ही, मी बसतो जरा याला खेळवत. यांचं जेवून झालं, मी गेलो जेवायला आणि माझ्यासाठी कुणाल दादा माझ्यासाठी थांबणार होता आणि यो बघा पहिल्याच पंक्तीत बसलाय जेवायला. मित्रांनो, हे असंच असतंय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.